राज्य शासनाच्या माध्यमातून यावर्षी देण्यात येणार 75,000 गोविंदांना 10 लाखाचा विमा कवच। आमदार प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने परंपरागत दहीहंडी उत्सवामध्ये मानवी मनोरे रचणाऱ्या गोविंदाचे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे या गोविंदांना विमा संरक्षण मिळावे यासाठी आमदार श्री प्रताप सरनाईक यांनी माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे मागणी केली असता त्यांनी ती मान्य करून दहीहंडी उत्सवादरम्यान मानवी मनोरे रचताना दुर्घटनाग्रस्त झालेल्या गोविंदांना ओरिएंटल इन्शुरन्स विमा कंपनीच्या माध्यमातून 75,000 गोविंदांना प्रत्येकी 10 लाखाचा विमा संरक्षण देण्यात येणार आहे। प्राचीन काळापासून सुरू असलेल्या व महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा जपणारा एक महत्त्वाचा सण गोकुळाष्टमी म्हणजेच दहीकाला उत्सव। हा सण मोठ्या प्रमाणात लोकप्रिय असून मुंबई ठाणे शहराबरोबर महाराष्ट्रातील अन्य शहरांमध्येही हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो। या उत्सवात 15 ते 40 वयोगटातील तरुण-तरुणींचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो। दहीहंडी उत्सवाला स्पर्धेचे रूप प्राप्त झाल्याने महाराष्ट्रातील प्रामुख्याने मुंबई ठाण्यातील हजारो गोविंदा गोकुळ अष्टमीच्या दिवशी ज्या ठिकाणी दहीहंडीचे आयोजन करण्यात आलेले असते त्या ठिकाणी थरावर थर चढवून हंडी फोडण्याचा प्रयत्न करत असतात। त्याचप्रमाणे या उत्सवात महिलांची देखील गोविंदा पथके सहभागी होत असतात। दरवर्षी गुरुपौर्णिमेच्या दिवसापासून ते गोकुळाष्टमीच्या दिवसापर्यंत गोविंदा थरावर थर चढवून हंडी फोडण्याचा सराव करत असताना त्यामध्ये अनेक गोविंदा जायबंद होत असतात, तर गोकुळाष्टमीच्या दिवशी हा आकडा मोठा असतो। सर्व गोविंदा पथकांची आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने त्यांच्यावर होणाऱ्या औषधोपचारांचा खर्च या गोविंदा मंडळास परवडत नाही। तसेच याकरिता काही सेवाभावी संस्था मदतही करतात, तरीही काही ठिकाणी औषधोपचार वेळेवर न मिळाल्याने काही गोविंदा मृत्यू पावल्याच्या घटना घडलेल्या आहेत। परिणामी अपघातग्रस्त गोविंदांना व त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक विवंचनेला सामोरे जावे लागते। त्यामुळे जर विम्याचे कवच मिळाल्यास गोविंदांना आर्थिक संरक्षण मिळणार आहे। त्यानुसार 75,000 गोविंदांना ओरिएंटल इन्शुरन्स विमा कंपनीच्या माध्यमातून विमा संरक्षण देण्यात येणार आहे। त्याचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। शासन निर्णयानुसार दहीहंडी उत्सवादरम्यान मानवी मनोरे रचणाऱ्या गोविंदाचा अपघाती मृत्यू झाल्यास परिवाराला 10 लाख मिळतील। तसेच 2 अवयव किंवा 1 डोळे गमावल्यास 10 लाख रुपये, 1 हात, 1 पाय किंवा 1 डोळे गमावल्यास 5 लाख, तसेच कायमस्वरूपी पूर्ण अपंगत्व आल्यास 10 लाख रुपये। त्याचप्रमाणे अपघातामुळे रुग्णालयातील खर्च 1 लाखापर्यंत देण्यात येणार आहे। त्यामुळे आता गोविंदांना विमा कवच मिळणार असल्याने गोविंदांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे।